मधमाशा बघा, या कारवीच्या फुलाच्या आतमध्ये जी मध चार प्रकारची कारवी असतात। एक उंच अशी कारवी असतात, एक सफेद कारवी येते, तुम्हाला मी दाखवतो बघा। आपल्याला बरोबर एंडला आल्यावर ही कारवी इथे बघायला भेटली बघा, अजून उमलायच्या बाकी आहेत। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी आलोय लोणावळ्यामध्ये कारवीची फुलं आली आहेत। ती कारवीची फुलं बघण्याकरता मी आज लोणावळ्यामध्ये आलोय। ही कारवीची फुलं आहेत ना 7 वर्षातून एकदा येतात आणि ह्या वर्षी ही लोणावळ्यामध्ये आलेली आहेत। आणि ही फुलं बघण्याकरता आज माझ्याबरोबर आलाय संकेत। हा आपल्या बरोबर नेहमी असतो फिरण्याकरता, पण आज खास याला कारवीची फुलं बघण्याकरता मी घेऊन आलोय। आणि जर तुम्हाला ही पूर्णपणे लोकेशन कुठे आहे, ही जागा कुठे आहे तुम्हाला बघायची असेल ना, तर पूर्णपणे लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला ते नक्की समजेल। तर चला तर मग निघूया। पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये सह्याद्रीतल्या डोंगर रांगेमध्ये अनेक फुले उमलण्याकरता सुरुवात होत असते। याचमध्ये एक फुल असणारं ते कारवीचं, ते 7 वर्षानंतर एकदा उमलतं। ह्यावेळी ते लोणावळ्यातील डोंगर रांगेमध्ये आपल्याला बघायला भेटते। तसं लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि अनेक गड किल्ले या डोंगर रांगेमध्ये आपल्याला बघायला भेटतात। पण हे कारवीचं फूल लोणावळ्यातील डोंगर रांगेमध्ये आपल्याला 7 वर्षानंतर उमललेलं बघायला भेटतं। तेच आपण आज बघण्याकरता जात आहे। हे बघा, आता आम्ही बरोबर जो आपला जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे ना, तिथे उभे। बरोबर माझ्या मागच्या साईडला कुमार रिसॉर्ट आहे। त्या कुमार जो रिसॉर्ट आहे ना, तिथून आपल्याला आतल्या साईडला जायचं आहे। म्हणजे बरोबर आपण लॉ अँड पॉईंट किंवा इको पॉईंट आपण त्या साईडला जाऊया। हे बघा, बरोबर ह्या साईडने आपल्याला जायचं आहे। बरोबर बॅक साईडला कुमार रिसॉर्ट आहे। तर चला इथून आता पुढे जाऊया। जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून जसं आपण पुढे गेल्यावर आपल्याला हा नागमोडी वळणाचा पूर्णपणे हा रस्ता बघायला भेटतो। जसं आपण ह्या नागमोडी रस्त्यावरून जसं पुढे जातो तसं आपण टायगर पॉईंटकडे येऊन पोहोचतो। तिथेच आपल्याला सुंदर असे सोनकीची फुलेही बघायला भेटतात। पण आपल्याला तिथून पुढे आंबेवलीमध्ये जायचं आहे। टायगर पॉईंटपासून आंबेवली हे 10 किलोमीटर अंतर आहे। बघा, लॉ अँड पॉईंटकडे जाता वेळेस ना हा मस्तपैकी असा पठार आपल्याला बघायला भेटतो। हा पूर्णपणे रस्ता आहे बघा लॉ अँड पॉईंटकडे जाता वेळेस। आणि इथे ह्या पठारावर ना मस्तपैकी सोनकी उगवली। हे बघा, एकदम मस्त अशी पिवळी पिवळी फुलं उगवली आहेत। ती बघण्याकरता थांबलोय। जो आपला मेन पॉईंट आहे ना, तो इथून अजून 12 ते 13 किलोमीटर पुढे। हे बघितलं ना आपण त्या साईडला पहिले ही पूर्ण तुम्ही सोनकी बघाल ना, मस्तपैकी या पठारावर बघा उगवलेली। आत्ता यांची म्हणजे फुलण्याकरता सुरुवात झालेली आहे फुलांची, पण एवढी भारी वाटत नाही फुलं बघण्याकरता। तुम्हाला मी जवळून दाखवतो। हे बघा, आता बरोबर लॉ अँड पॉईंटच्या येतो। मागच्या साईडला बघा, पूर्णपणे लॉ अँड पॉईंट आहे। पण आपल्याला इथे थांबायचं नाही आहे, तर आपल्याला इथून पुढे 10 किलोमीटर आंबेवली आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे। आपल्याला ती कारवीची फुलं त्या साईडला आपल्याला ती बघण्याकरता आपल्याला इथून पुढे जायचं आहे। तुम्ही कधी येत असेल तर ह्या लॉ अँड पॉईंटला मी थांबू शकता, पण आज आपला टार्गेट आहे कारवीची फुलं। चला तर पहिले तिकडे जाऊया। जसं तुम्ही लॉ अँड पॉईंट सोडता ना, तसं तुम्ही पुढे याल ना, तसं ह्या पूर्णपणे ह्या रस्त्याला तुम्हाला खूप ठिकाणी कारवीची फुलं तुम्हाला बघायला भेटतील। पण त्या ठिकाणी एकदम कमीमध्ये आहेत। आंबेवलीमध्ये सगळे आपल्याला जास्त ती फुलं बघायला भेटणार आहेत। हे बघा, आता आपण ह्या पॉईंटपर्यंत येऊन पोचलोय। आपण ह्या साईडला आपल्याला जायचं आहे। ह्या साईडला आहे आंबेवली, 8 किलोमीटर आहे। आणि हा एक रस्ता तो ह्या साईडने नका जाऊ, तुम्हाला ह्याच साईडने बरोबर तुम्हाला जायचं आहे। हे लक्षात ठेवा का। हे हॉटेल आहे बघा, बरोबर संतोष हॉटेलच्या राईट साईडने जायचं आहे का। म्हणजे तुम्ही इकडनं मुंबई साईडने येत असाल तर बरोबर तुम्हाला संतोष हॉटेलच्या राईट साईडने, इथे बोर्ड पण लावले बघा, आंबेवली 8 किलोमीटर। जसे या 2 रस्त्यांच्या फाट्यावरून जसं आपण थोडं पुढे गेल्यावर आपल्याला एक 15 ते 10 मिनिटांमध्ये पूर्णपणे आपल्याला कारवीची फुले आपल्याला बघायला भेटतात। दोन्ही साईडला रस्त्याच्या पूर्णपणे ही कारवीची फुले आहेत आणि ते पार्किंग करताही खूप सारी मोठी अशी जागा आपल्याला इथे बघायला भेटते। आपण आलो जिथे आपल्याला फुलं बघायची आहेत, तिथे पण तुम्ही आज गर्दी बघायला बघा, खतरनाक गर्दी आहे। एक पूर्ण गाड्या बघा तुम्ही किती लागल्यात, आणि गर्दी पण एवढी आहे ना, तुम्हाला दाखवतो बघा। पण जागा मोठी आहे त्यामुळे जास्त गर्दी आपल्या इथे बघायला भेटत नाही आणि दिसत नाही म्हणजे जास्त गर्दी। पण गाड्यांची गर्दी बघा किती। त्या साईडला खाली रस्त्यावर पण खूप साऱ्या गाड्या लावल्या। मित्रांनो, तुम्ही फुलं बघायला ना एवढ्या खतरनाक प्रमाणात फुलं आहेत ना, म्हणजे पूर्णपणे 1 ते 2 किलोमीटरचा एरिया ना पूर्णपणे ह्या निळ्या अशा फुलांनी आपल्याला भरलेला बघायला भेटतो। आता आपण जाऊ इथं वरच्या साईडला जाऊया। मागच्या साईडला पण मागच्या साईडला खूप गर्दी आहे। आपण ठरवलं
वरती जाऊया, त्या साईडला कोणी जास्त पब्लिक नाही, त्या साईडला जाऊया. कारवीच्या फुलांचा हा बहर ना आपल्याला 7 वर्षांतर आपल्याला एकदा बघायला भेटतो आणि ह्या वर्षी हा पूर्णपणे बहर लोणावळ्यामध्ये आलेला आहे. पूर्णपणे 1 ते 2 एकरमध्ये पूर्णपणे असा हा कारवींचा बहर आलेला आहे. सुंदर असा एकदम निसर्ग इथला मित्रांनो बघायला भेटतो. जसं काय सह्याद्रीने आपल्या अंगावर निळी चादरच अशी ओढून घेतलेली आहे असं बघायला भेटतं. सगळीकडे तुम्हाला अशी पूर्णपणे ना हा पठार आहे ना निळं झालेलं बघायला भेटेल. बघा ना, एकदम सगळीकडे निळं झालेलं आहे. असं वाटतं कुठल्या वेगळ्याच दुनियामध्ये आलो आहे. म्हणजे ते इंग्लिश पिक्चर असतात ना का 3D ॲनिमेशन केलेले, त्याप्रमाणे पूर्ण वाटते. बघा ना, सगळीकडे असं निळं झालेलं बघायला भेटते. एकदम भारी आहे का आजची जी सकाळ आहे ना आमची, एकदम भारी आहे. तुम्ही इथं येत असाल ना तर ह्या ठिकाणी ना खूप मधमाशा आहेत का. ह्या कारवींच्या फुलाच्या आतमध्ये ना जे मध आहे ना ते गोळा करण्याकरता ना ह्या साईडला खूप मधमाशा आहेत. बघा ह्या साईडला बघाल ना तुम्हाला तिकडे ज्या काही ठिकाणी खूप साऱ्या मधमाशा आहेत. आता लोक आहेत त्यामुळे खूप साऱ्या ठिकाणी मधमाशा नाहीत, पण यायला ना त्यावेळी जरा सावकाश आणि सांभाळून या काय मधमाशांपासून. कारवीच्या फुलांचे प्रकार बघाल ना 4 प्रकारची कारवी असतात. एक उंच अशी कारवी असतात, एक छोटी आणि एक सफेद कलरची, आणि ही टोपलीची कारवी आहेत. म्हणजे टोपलीच्या आकाराची पूर्णपणे ही तुम्हाला कारवी बघायला भेटतील. बघा अशी टोपलीची कशी असते आपली गोल गोल गोल, तशा पूर्णपणे आकाराची अशी झुडपांमध्ये असे गोल गोल आकाराच्या पूर्णपणे ह्या कारवींचा प्रकार आहे, म्हणून याला टोपली कारवी बोलतात. काही कारवी आहेत त्या 7 वर्षांनी येतात, काही कारवी 4 वर्षांनी येतात, तर काही कारवी आहेत ना 8 वर्षानंतर येतात. ह्या पूर्णपणे अशा 7 वर्षानंतर ह्या लोणावळ्यामध्ये ह्या पूर्णपणे कारवी आलेल्या आहेत. हा एकदम तुम्ही बघाल ना 2 ते 3 किलोमीटरचा परिसर आहे. हा पूर्णपणे कारवींनी भरून गेलेला बघा. ह्या साईडला पूर्णपणे, ह्या साईडला बघा ना इथं लांबपर्यंत पूर्णपणे कारवी आहेत. आपण ना एकदम आतमध्ये आलो आहे का, आपली गाडी आहे ना त्या साईडला उभी आणि आपण एकदम आतमध्ये आलो. अजून थोडंसं आपण त्या साईडला वरती पण जाणार आहे आणि त्या साईडला आपल्याला सोनकी आणि कारवी हे दोन्ही आपल्याला बघायला भेटणार आहेत. तुम्ही बघाल ना काही ठिकाणी अजूनही पूर्णपणे फुलं आहेत ना पूर्ण उमललेली नाही. बघा यांचं उमलायचं अजून बाकी. ह्या साईडची फुलं ही पूर्णपणे उमललेली आहेत आणि काही ठिकाणी बघा ह्या साईडला फुलंच नाही आली आहेत. म्हणजे अजून तर तुम्ही 1-2 आठवड्यानंतर इथं आले किंवा अजून या 4-5 दिवसानंतर. आजची तारीख हे बरोबर एक 20 सप्टेंबर आहे. आज 20 सप्टेंबरच्या दिवशी मी आलो आहे. तुम्ही 2-3 दिवसानंतर आले ना तुम्हाला पूर्णपणे ही उमललेली फुलं तुम्हाला इथे बघायला भेटलं. बघा ह्या साईडला बघाल तुम्ही, बघा इथे अजून एक पण फुल नाही आहे. काही ठिकाणी बघा छोट्या छोट्या अशा कळ्या बघा. बघा हे दिसते कळी, ह्या अजून उमलायच्या बाकी आहेत. ह्या जर उमलतील पूर्णपणे उमलतील ना अजून पूर्णपणे असं निळशार हा पठार होऊन जाईल पूर्ण आणि एकदम भारी वाटेल बघायला. सोनकी आहेत नाही तर खूप कमी प्रमाणात बघायला भेटतात. बघा ह्या साईडला थोड्याफार ठिकाणी सोनकी आहेत, पण सगळ्यात ह्या साईडला तुम्ही बघाल ना तुम्हाला ही टोपलीवाली ही तुम्हाला निळशी अशी कारवीची फुलं तुम्हाला बघायला भेटेल. एकदम सुंदर मित्रांनो हे. आणि 1 ते 2 किलोमीटर परिसर पूर्णपणे ही जी कारवीची फुलं आहेत ना ही पूर्णपणे उमललेली आहेत, हे लक्षात ठेवा. मी ना एकदम कोपऱ्यापर्यंत आलो आहे का, म्हणजे एकदम एंडपर्यंत आलो आहे. आणि तुम्हाला बोललो ना कारवीचे ना 4 प्रकार असतात. एक उंच कारवी, एक सफेद कारवी आणि ही एक टोपलीवाली कारवी आणि छोटी कारवी. तुम्हाला जी सफेद कारवी आहे ना तुम्हाला मी दाखवतो. बघा आपल्याला बरोबर एंडला आल्यावर ही कारवी इथे बघायला भेटली. बघा एकदम सफेद अशी फुलं बघा, एकदम रेअर आहेत. हा का हे बघा ह्या साईडला एक आहे. तुम्ही इथे पुढे बघाल ना तुम्हाला बघा इथे पण तुम्हाला ही कारवी बघायला भेटली. बघा ही बघा ह्या साईडला मी कारवीची फुले बघा एकदम बारीक आहेत. बघा ह्या निळ्या फुलांमध्ये ना तुम्ही लांबून पण बघाल ना, बघा ह्या साईडला ती बरोबर तुम्हाला उठून दिसतात. बघा
ही सफेदवाली कारवीची फुलं जास्त नाही आहेत, 2 ते 3 ठिकाणी आपल्याला ही अशी कारवीची सफेद फुलं बघायला भेटतात. एकदम भारी वाटतात. हे बघा ना, एकदम सफेद सफेद फुले बरोबर. ह्या ब्ल्यू कारवी आहेत, म्हणजे निळ्या कारवी आहेत ना, त्यांच्यामध्ये जी फुलं आलेली आहेत ह्या साईडला बघा. तेव्हा इथून बघायला भेटतात. आणि बरोबर ह्या निळ्या फुलांच्या मध्ये ना तुम्ही लांबून तरी बघाल ना तरी तुम्हाला ती उठून दिसतील आणि एकदम तुमच्या नजरेला एकदम ती पटकन तुम्हाला समजतील. ह्या साईडला सफेद फुले आहेत. मी कारवींची फुलं बघण्याकरता लोणावळ्यामध्ये कधी येत असाल ना तर तुमच्या मुलांना वगैरे तुम्ही पूर्ण फॅमिली सगळं तुम्ही इथे येऊ शकतात. एवढी भारी जागा आहे आणि गाडी आहे ना एकदम ऑन द स्पॉट येते. म्हणजे ज्या ठिकाणी जो आतमध्ये येण्याची एंट्री आहे ना तिथपर्यंत पूर्णपणे गाडी येते. पण जर तुम्ही कधी इथं आले ना कचरा वगैरे तुम्ही इथं अजिबात करू नका, कारण एवढी स्वच्छ आणि एकदम सुंदर जागा आहे ना. तुम्ही पाण्याचे बॉटल चिप्सचे पाकिटवर तुम्ही खाऊन इतरता म्हणजे निसर्गात तुम्ही कुठेही फेकू नका. तुम्ही पाण्याची बॉटल आणा, चिप्सचे पाकिट आणा किंवा तुम्ही खायला काय आणाल ना तर इथून जाता वेळेस तुमच्या बरोबर तुम्ही परत घेऊन जा. इथं अजिबात कचरा वगैरे तुम्ही करू नका, कारण की एवढं सुंदर आहे ना मित्रांनो, तुम्हाला मोबाईलमध्ये बघून समजणार नाही. जेव्हा तुम्ही इथे याल ना स्वतःहून त्याचवेळी तुम्हाला समजेल ही जागा किती सुंदर आणि किती भारी आहे. बघा ना एकदम सुंदर आहे. पूर्ण असं ना अशी निळी चादर पसरलेली वाटते पूर्णपणे ह्या सह्याद्रीच्या अंगावरती असं वाटते बघायला. एकदम भारी आहे. पण येता वेळेस तुम्ही इथे कचरा अजिबात करू नका हे लक्षात ठेवा. जी कारवीचे फुलं बघून झालेत, खूप सुंदर असा हा लोणावळ्याचा परिसर आपल्याला बघायला भेटतो. जर तुम्ही याला यायचं असेल ना तर 2 आठवड्यामध्ये तुम्ही ही फुलं बघण्याकरता या. एकदम सुंदर आहेत. अजून काही थोडी फुलं ना उमलायची बाकी आहेत, पण बघाल ना तुम्ही सगळी अशी निळीशाळ आपल्या फुलं बघायला भेटतात आणि उमलून झालेत. फक्त 2 आठवड्यानंतर ही फुलं मला वाटते सुकून जातील पूर्णपणे. तर लवकरात लवकर ही फुले येऊन तुम्ही बघा. आणि जर तुम्हाला आपली ही कारवीच्या फुलांचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तुम्ही नक्की कमेंटवर सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.